point vertical circular motion. Now in this point vertical circular motion, there are two types of this motion. Vertical circular motion, there are two types. First one is the vertical circular motion. Vertical circular motion not totally controlled by gravity. Not totally controlled by gravity. Or next type is vertical circular motion. Vertical circular motion totally controlled by gravity. Totally controlled by gravity. Now today we are studying the vertical circular motion totally controlled by gravity in this lecture. Now today we are studying vertical circular motion totally controlled by gravity. Now point mass undergoing vertical circular motion. Point mass undergoing vertical circular motion under gravity. Case first. ठीक है, case first. In this case we are study the mass tied to a string. Assuming that this string is massless and inextensible. काय करणार आहोत, वर्टिकल सर्क्युलर मोशन टोटल कंट्रोलड बाय ग्रॅव्हिटी आपण स्टडी करणार आहोत. आणि त्यातली पहिली केस आपण स्टडी करतोय मास टाइड टू ए स्ट्रिंग. आपण काय करतोय, एक स्ट्रिंग घेतोय आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला काय करतोय, आपण एक पॉइंट मास काय करतोय, अटॅच करतोय. तो जो पॉइंट मास आहे तो काय करतोय, वर्टिकल सर्क्युलर मोशन काय करतोय, कंप्लीट करतोय. म्हणजे या पद्धतीने तो काय होतोय, रोटेट होतोय. तो जो सर्कल आहे त्याचा सेंटर थोड्या वेळासाठी आपण काय करूया, ओ कन्सिडर करूया. आता ते करत असताना तो जो आपला पार्टिकल आहे तो ही वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करतो. तर त्याच्या डिफरंट पोझिशन्सना व्हेलॉसिटी किती असेल ते आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. समजा की पार्टिकल या ठिकाणी आपण एक 4 पॉइंट कन्सिडर करूया. या ठिकाणी, या ठिकाणी, ह्या ठिकाणी आणि या ठिकाणी. टॉप पॉइंटला आपण नाव देऊयात ए. ठीक आहे, या पॉइंटला नाव देऊयात आपण, बॉटम पॉइंटला बी, मिडवे पॉइंटला सी अँड डी. ठीक आहे. आता ह्या पार्टिकलवरती किती व्हेलॉसिटी लागणार आहे, त्या ठिकाणी असताना किती टेन्शन ॲक्ट होईल, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की पार्टिकल ज्यावेळी टॉप पॉइंटला असेल त्यावेळी या ठिकाणी व्हेलॉसिटी मिनिमम असेल. पार्टिकल जसा जसा खाली यायला चालू होईल तसा व्हेलॉसिटी काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. आणि बॉटमकडून टॉपकडे जात असताना व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते, डिक्रीज होते. टॉपकडून बॉटमकडे येत असताना व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे आणि बॉटमकडून टॉपकडे जात असताना व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आपण काय फाइंड आउट करणार आहोत की पार्टिकल टॉपला असताना, पार्टिकल बॉटमला आणि पार्टिकल मिडवे पॉइंटला असताना व्हेलॉसिटी किती लागते. नाव आता आपण एका पॉईंटची कुठल्या तर फाइंड आउट करूया, पार्टिकल ॲट पॉईंट ए. ठीक आहे, पार्टिकल ॲट पॉईंट ए. तुम्ही ॲट अ टॉप पॉईंट ए असंही म्हणू शकता. पार्टिकलला कुठली मोशन कंप्लीट करायची आहे, तर सर्क्युलर मोशन काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. पार्टिकल आत्ता कोणत्या ठिकाणी आहे, ए ठिकाणी आहे, म्हणजे टॉप पॉईंटला आहे. त्यावेळी पार्टिकल एवरती कुठले कुठले फोर्स ॲक्ट होतात. एक वेट mg, इट ॲक्ट्स ऑन ए व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरा फोर्स याच्यावरती ॲक्ट होतो टेन्शन टी टुवर्ड्स दी सेंटर ऑफ ए सर्कल. इथल्या टेन्शनला आपण थोड्यासाठी टी ए सुद्धा कन्सिडर केलं तरी
चालेल. ठीक आहे. वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड टेन्शन टी व्हर्टिकली ऑल्सो डाऊनवर्ड डायरेक्शन. आता पार्टिकलला कुठली मोशन कंप्लीट करायची आहे तर सर्क्युलर मोशन. म्हणजे याला कुठल्या फोर्सची गरज आहे तर सेंट्रीपेटल फोर्सची गरज आहे. दिस सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय, तर हे जे दोघं जण आहेत टेन्शन टी आणि वेट mg हे दोघं मिळून या पार्टिकलला काय करतील सेंट्रीपेटल फोर्स देण्याचं काय करतील काम करतील. सो सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय टेन्शन टी अँड वेट mg. This tension is denoted as a TA. So we have to create an equation mg plus TA is equal to the centripetal force. Their formula is mv square divided by r. आता तो पार्टिकल टॉपला असताना त्या ठिकाणची वेलॉसिटी थोड्या वेळासाठी आपण काय म्हणूयात VA मानूयात. ठीक आहे. आता पार्टिकल टॉपला असताना एक कंडिशन घेऊया की इफ TA इज इक्वल टू 0. ठीक आहे. कारण काय की त्या ठिकाणी असताना वेलॉसिटी कशी आहे वेलॉसिटी विल बी मिनिमम. ओके. मग इक्वेशन काय होईल बघा बरं. जर TA आपण 0 कन्सिडर केला तर इक्वेशन काय होईल mg प्लस 0 इज इक्वल टू mVA स्क्वेअर डिवायडेड बाय r. m काय झाला कॅन्सल झाला. आपल्याला VA स्क्वेअर पाहिजे. हा इकडं शिफ्ट करा म्हणजे इक्वेशन काय होईल VA स्क्वेअर इज इक्वल टू RG. पण मला काय हवं आहे तर RG नको VA स्क्वेअर नको आहे तर VA हवं आहे. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढूया. सो VA इज इक्वल टू अंडर दी रूट ऑफ RG अँड दिस इज द वेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल ॲट टॉप पॉईंट A. पार्टिकल टॉप पॉईंटला असताना ह्या पार्टिकलची वेलॉसिटी किती असेल अंडर द रूट ऑफ RG एवढी असेल. नेक्स्ट आपण टॉप पॉईंटची काय केली वेलॉसिटी फाइंड केली. आता आपण काय करूया ॲट बॉटम पॉईंट किंवा ॲट अ लोएस्ट पॉईंट म्हटला तरी चालेल. ॲट बॉटम पॉईंट B. आपण मागाच्या बॉटम पॉईंट बघितला ही आपली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. दिस इज द सेंटर. पार्टिकल A या ठिकाणी होता मगाशी. आता B या ठिकाणी. पार्टिकल B या ठिकाणी असताना याच्यावरती दोन फोर्स ॲक्ट होतात. एक वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आणि टेन्शन TB टुवर्ड्स दी सेंटर ऑफ ए सर्कल. ठीक आहे. तर ह्या पार्टिकलला कुठली मोशन कंप्लीट करायचे तर सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचे. म्हणजे गरजेचा असलेला सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय कोण प्रोव्हाइड करणार आहे यांना तर हा टेन्शन TB आणि वेट mg हे दोघं मिळून या पार्टिकलला काय करणार आहेत सेंट्रीपेटल फोर्स देण्याचं काम करणार आहेत. सो टेन्शन TB अँड वेट mg प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रीपेटल फोर्स. सो दिस इक्वेशन इज TB मायनस mg इज इक्वल टू द mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. आता इथं निगेटिव्ह साईन का आलं कारण दिस टेन्शन अँड वेट mg बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. ठीक आहे. नाव फ्रॉम पॉइंट A टू B पार्टिकल कुठून मूव्ह होणार आहे A कडून कुठवर येणार आहे B कडे येणार आहे. आणि हे होत असताना काय होणार आहे यातून इथवर येताना याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे वाढणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे कमी होणार आहे. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. दोन्ही एनर्जी काय होणार आहेत त्याच्या बदलणार आहेत. तर फाइंड आउट करूया आपण त्याचं इक्वेशन. पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय आहे mgh. आता आपल्याकडे mgh आहे. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला mgh आहे. पण आपल्याला इथून इथपर्यंतची हाईट पाहिजे. आपल्याकडे आहे का ती नाही. पण पार्टिकलची इथून इथपर्यंतची हाईट म्हणजे ह्या अर्ध्या भागापासून इथपर्यंतची पार्टिकल रेडियस r आणि इथून इथपर्यंतची रेडियस r म्हणजे आपली जी हाईट आहे ती टोटल किती झाली हाईट h इज इक्वल टू 2r. ती आपण काय करूया या ठिकाणी प्लेस करूया. सो हाईट 2mgr. ओके. 2r आपण याच्या ठिकाणी काय केला प्लेस केला. कायनेटिक एनर्जी काय येणार नाव द कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट B मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट A.
कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युलाज तयार करूया. हाफ mv² ॲट पॉईंट बी मायनस हाफ mv² ॲट पॉईंट ए. आता आपल्याला व्ही ए माहिती आहे. ओके, हाफ mv² मायनस हाफ m. आता व्ही ए आपण मगाशी फाइंड आउट केला होता, किती होता? वी नो दॅट व्ही ए इज इक्वल टू √RG. पण आपल्याला व्ही ए स्क्वेअर हवा आहे, तर याचा स्क्वेअर काढा आणि याला शिफ्ट करा, म्हणजे व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल? RG. आणि ही व्हॅल्यू इथून उचलून या इक्वेशनमध्ये प्लेस केली तर इथं काय आला? R×G. इकडं काय होणार आहे? टॉईस mgr आलं. आता आपण काय करूया की ह्या इक्वेशनमध्ये कॉमन कोण आहे? तर हा पण m, ह्या दोन गोष्टी कॉमन आहेत, त्या बाहेर घेऊयात. 2mgr इज इक्वल टू हाफ इंटू m इन ब्रॅकेट VB² मायनस R×G. आता ह्यात काय काय कॅन्सल होतं आहे बघा बरं. m गेट्स काय झाला? कॅन्सल झाला. हा 2 इकडं शिफ्ट केला तर किती येईल? 4gr इज इक्वल टू VB² मायनस R×G. हा निगेटिव्ह आहे, बरोबर चिन्हाच्या या साईडला आल्यावर काय होणार आहे? प्लस होणार आहे. म्हणजे इक्वेशन काय होईल? VB² इज इक्वल टू 4gr आणि हा जो मायनस आहे तो इकडे आल्यावर प्लस होईल, प्लस RG. VB² इज इक्वल टू 5R×G. पण आपल्याला फक्त VB हवा आहे, तर स्क्वेअर करूया दोन्ही साईडचा. म्हणजे इक्वेशन काय होईल? VB इज इक्वल टू √5RG. दिस इज द व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी. म्हणजे पार्टिकल बॉटम पॉईंटला किंवा लोएस्ट पॉईंटला असताना त्याची व्हेलॉसिटी किती येणार आहे? √5RG. टॉप पॉईंटची मिळाली √RG, बॉटमची मिळाली 5RG. नेक्स्ट आपण काय करणार आहोत? मिडवे पॉईंटची काय करतोय? व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. नेक्स्ट आपण काय फाइंड करतोय? ॲट अ मिडवे पॉईंट C और D. असं कन्सिडर करा की पार्टिकल C किंवा D पॉईंटला असताना त्या ठिकाणी तिथं किती व्हेलॉसिटी असेल ते आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. पार्टिकल Cला किंवा Dला असताना, पार्टिकल ज्यावेळी C पॉईंटला असेल किंवा D पॉईंटला असेल त्यावेळी टेन्शन टुवर्ड दी सेंटर असेल. या ठिकाणी असलेलं टेन्शन TC कन्सिडर करू आणि या ठिकाणी असलेलं काय कन्सिडर करूया? TD. पार्टिकल ज्यावेळी या ठिकाणी असेल त्यावेळी वेट कुठल्या दिशेला असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. आणि पार्टिकल D या ठिकाणी असताना वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? पार्टिकल A पासून C पर्यंत मूव्ह होतोय असं आपण कन्सिडर करूया. पार्टिकल मूव्हिंग फ्रॉम A टू C. ओके, त्यावेळी काय होणार आहे? त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्हीही चेंज होणार आहे. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी ती कितपत येते ते आपण काय करूया? फाइंड आउट करूया. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh. ओके, आपल्याकडे H आहे का? नाही, पण आपण फाइंड आउट करू शकतो. पार्टिकल A पासून O पर्यंत गेला म्हणजे एवढं अंतर, म्हणजे ती त्या सर्कलची कोण आहे? रेडियस आहे आणि आपली हाईट आहे. म्हणजे H बरोबर किती आला? R. ती व्हॅल्यू काय करूया आपण ह्याच्यामध्ये प्लेस करूया, mgr. ओके, कायनेटिक एनर्जी किती येणार आहे? पार्टिकल कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट C मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट A. ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला क्रिएट करू. हाफ mv²C मायनस हाफ mv²A. mgr मायनस हाफ m. ठीक आहे, vc² मायनस हाफ m इंटू आपल्याला VA ची व्हॅल्यू ऑलरेडी माहीत आहे. काय आहे व्हॅल्यू ती? VA इज इक्वल टू RG. कारण आपण फाइंड आउट केलं होतं VA इज इक्वल टू √RG. म्हणजे VA² ची व्हॅल्यू काय येणार आहे? RG. आणि ही व्हॅल्यू इथून उचलून आपण या ठिकाणी VA² च्या जागेला काय करतोय? प्लेस करतोय. म्हणजे ती व्हॅल्यू येणार RG. दोन्हीमध्ये कॉमन कोण आहे? हाफ m. तो आपण काय करणार आहोत?
साईडला घेणार आहोत. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल, एम जी आर इज इक्वल टू हाफ एम व्ही सी स्क्वेअर मायनस हाफ कॉमन काढणार होतो आपण, हाफ एम इंटू व्ही सी स्क्वेअर मायनस आर इंटू जी. ओके, एम इंटू जी इंटू आर. एम काय झाला, कॅन्सल झाला. आता काय करूयात, हा जो 2 आहे तो इकडे शिफ्ट करूया. म्हणजे 2GR इज इक्वल टू व्ही सी स्क्वेअर मायनस आर जी. हा मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या या साईडला गेल्यावर प्लस होईल. सो व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू 2GR प्लस आर जी. सो देअर आन्सर इज व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू 3RG. पण आपल्याला व्ही सी स्क्वेअर नको आहे, व्ही सी हवा आहे. सो व्ही सी इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ 3RG. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, पार्टिकल टॉपला असतानाची व्हेलॉसिटी मिळाली, पार्टिकल बॉटमला असतानाची मिळाली. पार्टिकल टॉपला ए या पॉईंटला असताना किती होती, अंडर रूट RG. पार्टिकल बॉटम पॉईंटला असताना किती मिळाली, अंडर रूट 5RG. आणि पार्टिकल मिडवे पॉईंटला असताना किती व्हेलॉसिटी मिळाली, अंडर द रूट ऑफ 3RG. आपल्याला काय कळाली, व्हेलॉसिटी मिळालेली आहे. ओके, नाउ केस सेकंड. मास टाईड टू ए रॉड. काय करतोय आपण, मास टाईड टू ए रॉड. आता स्ट्रिंगच्या ऐवजी असं कन्सिडर करा की आपण जो आपला ऑब्जेक्ट घेतोय तो स्ट्रिंगच्या ऐवजी रॉडला काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. ठीक आहे, मग तो पार्टिकल काय करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय करतोय, कंप्लीट करतोय. तो पार्टिकल टॉप पॉईंट ए, बॉटम पॉईंट बी कन्सिडर करूया. त्यावेळी टेन्शन TA व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि टेन्शन TB व्हर्टिकली कसं असेल, अपवर्ड असेल. वेट mg नेहमीप्रमाणे कुठं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. पार्टिकल टॉपला पण असताना कुठं असणार आहे, वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्डलाच असेल. सेंटर ऑफ सर्कल इट कॅन बी डिनोटेड ॲज अ O. ठीक आहे, मग पार्टिकल ॲट पॉईंट एला असताना त्याला सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी कुठल्या फोर्सची गरज आहे, तर सेंट्रिपेटल फोर्सची गरज आहे. ते देण्याचं काम कोण करतो, तर TA आणि mg हे दोघं काम करतात. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल, वेट mg प्लस TA प्रोव्हाइडेड नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. आणि त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. पार्टिकल टॉप पॉईंटला आहे, त्यातलं व्हेलॉसिटी आपण थोड्या वेळासाठी VA कन्सिडर करूया. नाव पार्टिकल ॲट पॉईंट B. आता बॉटम पॉईंटला आला त्यावेळी त्याला वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि टेन्शन TB टुवर्ड दी सेंटर आहे, म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड आहे. बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. पण हे दोघं मिळून ह्या पार्टिकल बीला काय करतात, तर ती सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्स देतात. मग इक्वेशन कसं होईल, टेन्शन TB मायनस वेट mg इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. इथं निगेटिव्ह साईन काय आलं, बिकॉज बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. आपण काय करणार आहोत, डिफरन्स इन टेन्शन्स फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, तर आपण काय करूया, डिफरन्स इन टेन्शन्स फाइंड आउट करूया. नाव दिस इज इक्वेशन नंबर सेकंड आणि दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. पहिल्यांदा काय करूया, सेकंड नंबरच्या इक्वेशनमधून फर्स्ट नंबरचं इक्वेशन मायनस करूया. म्हणजे इक्वेशन काय होईल, TB मायनस mg मायनस TA. या इक्वेशनमधून ही इक्वेशन काय करतोय आपण, मायनस करतोय, इज इक्वल टू राईट हँड इकडची साईड घेऊया, mv स्क्वेअर B डिवायडेड बाय r मायनस mv स्क्वेअर A डिवायडेड बाय r. नाव इन दिस इक्वेशन TB मायनस TA फक्त बरोबर चिन्ह आपल्या वजा चिन्ह सहित आपण इकडे घेतोय आणि मायनस mg इट्स अ 2mg. ओके, दोन्हीत कॉमन कोण आहे, m डिवायडेड बाय r. आपण कॉमन बाहेर काढणार आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये शिल्लक राहिलेली व्हॅल्यू म्हणजे VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर आपण काय केली, राईट डाऊन केली.
नाव इन दिस इक्वेशन आपल्याला VB म्हणजे काय आणि VA म्हणजे काय हेही माहिती आहे, कारण आपण ते फाइंड आउट केलं आहे. सो VB इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ 5RG अँड VA इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ RG. ओके, मग आपल्याला VB स्क्वेअर पाहिजे, म्हणजे ही व्हॅल्यू किती येणार आहे 5RG आणि VAची व्हॅल्यू VA स्क्वेअरची व्हॅल्यू येणार आहे RG. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये प्लेस करणार आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय येईल TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल टू m डिवायडेड बाय r इन ब्रॅकेट 5RG मायनस r इंटू g. ओके, so m divided by r 5RG minus RG, its value is 4RG. r gets cancel झाला, उरला कोण 4mg. इथं काय येणार आहे TB मायनस TA मायनस 2mg. हे मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या या साईडला प्लेस केल्यानंतर ही व्हॅल्यू प्लस होणार आहे. म्हणजे इक्वेशन काय होईल TB मायनस TA is equal to 4mg plus 2mg. So their answer is 6mg. This is the difference in tensions. Okay. Next point, vehicle at the top of a convex over bridge. ठीक आहे, बघा समजा this is the convex bridge. A vehicle on the top of this convex bridge. काय सांगितलंय, एक कॉन्वेक्स शेपचा ब्रिज आहे समजा, तो या पद्धतीने, आणि आपला जो व्हेइकल आहे तो त्या ब्रिजच्या टॉप पोझिशनला आहे. तर त्या ठिकाणी असतानाची मॅक्सिमम वेलॉसिटी आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे. आपण काय फाइंड आउट करणार आहोत मॅक्झिमम काय करणार आहोत फाइंड आउट करणार आहोत. पार्टिकल म्हणजे आपली जी व्हेइकल आहे ते टॉपला असताना या व्हेइकलवरती दोन फोर्स ॲक्ट होणार. एक वेटी आमची व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिॲक्शन इट्स व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. ओके, पार्टिकलला काय करायचं आहे सेंट्रीपेटल फोर्स सर्क्युलर मोशन काय करायचे कंप्लीट करायचे, म्हणजे इथून जाऊन परत तो खाली येणार आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचे. म्हणजे याला कशाची गरज आहे सेंट्रीपेटल फोर्सची गरज आहे. मग याला सेंट्रीपेटल फोर्स देण्याचं काम कोण करतो तर वेट mg आणि नॉर्मल रिॲक्शन n हे दोघं मिळून याला काय करतात सेंट्रीपेटल फोर्स देण्याचं काय करतात काम करतात. सो दिस सेंट्रीपेटल फोर्स provided by weight mg and normal reaction n. So we have to create the equation mg minus n is equal to centripetal force of formula काय mv square divided by r and this velocity is maximum velocity. आता पार्टिकल ज्यावेळी टॉप पॉईंटला असणार आहे त्यावेळी वेट mg डाऊनवर्ड आहे आणि नॉर्मल व्हर्टिकली अपवर्ड आहे. पण आपण काय सांगतोय की पार्टिकल इथून तिथवर जात असताना व्हेलॉसिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे, आणि स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर नॉर्मल काय होते 0 होते, हळूहळू डिक्रीज होत जाते आणि शेवटी इथं टॉपला जाऊन इथून इथवर जात असताना व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आणि नॉर्मल काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. मग पार्टिकल टॉपला असताना व्हेलॉसिटी जर मॅक्झिमम असेल तर नॉर्मल किती होणार आहे 0 होणार आहे. म्हणजे नॉर्मल 0 केव्हा होईल ज्यावेळी व्हेलॉसिटी मॅक्झिमम असेल त्यावेळी. ओके, मग काय करणार आहात आपण काय करूया 0ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये प्लेस करूया. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल mg मायनस 0 इज इक्वल टू mv स्क्वेअर मॅक्सिमम डिवायडेड बाय r. ठीक आहे, m काय झाला कॅन्सल झाला, हा r आपण इकडं शिफ्ट केला म्हणजे rg इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्सिमम. पण आपल्याला व्ही स्क्वेअर नको आहे,
तर फक्त व्ही मॅक्स पाहिजे. म्हणजे या साईडचा दोन्ही साईडचा आपल्याला काय करावं लागेल, बोथ साईडचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. म्हणजे याचा स्क्वेअर याला गेला तर अंडर द रूट ऑफ किती आला, आर जी. जर पार्टिकल ओव्हर द ब्रिज असेल तर त्या टॉप पॉईंटला असताना त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम किती असेल, अंडर द रूट ऑफ आर जी एवढी असेल. ओके.